2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचा नातू कर्जत जामखेडमधून निवडून आला तेव्हा त्यांनी ईव्हीएमवरती शंका घेतली नाही. त्यांचा दुसरा नातू इकडून मावळमधून पडला तेव्हा ईव्हीएमवरती शंका घेतली नाही. ईव्हीएमच्या आडोशाला हे महाविकास आघाडीचे लोक दडून बसायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मतदाराचा हे खऱ्या अर्थानं अपमान करत आहे आणि हे पवार साहेबांना समजायला पाहिजे होतं. मरकडवाडीमध्ये उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ही जोड त्या ठिकाणी जाणार आहेत आणि तिथल्या स्थानिकांशी बातचीत करणार आहेत. खरं तर 2 दिवसांपूर्वी शरद पवार गेले होते. शरद पवारांनी त्या ठिकाणी जाऊन कुठेतरी लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि त्यानंतर लगेचच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत जात आहेत. काय नेमकं म्हणजे शरद पवार गेले म्हणून तुम्ही जाताय? अरे असं नाही, शरद पवारांनी जाऊन तिथं असं स्टेटमेंट केलं की लोकांची इच्छा आहे बॅलेटवरती घ्यावं. मग लोकांना आमची आठवण आली. लोक म्हटली की आमची इच्छा नाही. हे चुकीच्या पद्धतीनं शरद पवार बोलत आहेत आणि म्हणून सदाभाऊ आणि तुम्ही आमच्या गावाला भेट दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आल्यानंतर त्यांचं म्हणणं आल्यानंतर मी आणि भाऊ उद्या सकाळी 11 वाजता मार्कडवाडीमधल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही जातोय. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या ईव्हीएम प्रक्रियेबद्दलच? तुम्ही काल देखील आंदोलन शरद पवारांचं हे सगळं थोतांड काम सुरू आहे. या माणसाच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि ईव्हीएमवरती अनेक वेळा हे सत्तेमध्ये पण आले. 2019ला पण हे आले दगाफटका करून. 2024च्या लोकसभेमध्ये यांचे उमेदवार 31 निवडून आले तेव्हा हे काहीच बोलले नाहीत. यांची स्वतःची लेख 1 लाख सव्वा लाखाच्या फरकानं बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आली तेव्हा त्यांनी ईव्हीएमवरती आक्षेप घेतला नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचा नातू कर्जत जामखेडमधून निवडून आला तेव्हा त्यांनी ईव्हीएमवरती शंका घेतली नाही. त्यांचा दुसरा नातू इकडून मावळमधून पडला तेव्हा ईव्हीएमवरती शंका घेतली नाही. परंतु आता लोकसभेला जो संभ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण केला होता संविधानाच्या बाबतीमध्ये, जातीमध्ये भिंती तयार केल्या होत्या, जातीमध्ये तेढ निर्माण केली होती आणि त्यामुळं त्यांना एक असं मोठं यश मिळालं जे त्यांना अपेक्षित नव्हतं किंवा त्यांची तितकी कर्तबगारी नव्हती. 2024च्या लोकसभेमध्ये इतकं बहुमत मिळाल्याच्या नंतर ते हवेतच होते. ते खाली आलेच नाहीत. पवारांची गाडी ह्या सगळ्या महाविकास आघाडीवाली ते तरंगत होते वरच. आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येणार, लेख मुख्यमंत्री होणार, तिकडं जयंतराव मुख्यमंत्री होणार, हे त्याच हवेत तरंगत राहिले. आणि दुसऱ्या बाजूला आमचं सरकार काम करत राहिलं, निर्णय घेत राहिलं. गावगाड्यातल्या लोकांना केंद्रबिंदूस्थानी मानून सगळे निर्णय घेतले. लोक ताकदीनं आमच्या बाजून उभा राहिली आणि आम्ही सत्तेमध्ये आलो. आता आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आता कुणावरती दोष द्यायचा? पवारांना मोठेपणा करायची पूर्वीपासूनची सवय आहे. मी म्हणजे या राज्यातला मुख्य माणूस, मी म्हणजे बोलल तेच होतंय. त्यांची भाषणं काय होती? मला 55 सोडून गेलेले 55च्या 55 पडले होते. ह्या आविर्भावात राहणारी माणसं आहेत. आम्ही कुणीतरी वेगळा आहोत. गर्वाचं घर शेवटी खाली असतं. पवारांची छाती गर्वानं पूर्ण फुगलेली होती आणि ती पूर्ण आता उतरली. मग आता दडायचं कुणाच्या आड? तर ईव्हीएमच्या आड लपायला संधी मिळाली. दुसरा त्यांच्याकडे कुठला पर्याय नाही आणि म्हणून उद्या मी आणि सदाभाऊ मार्कडवाडीला जातोय. मार्कडवाडीतल्या सगळ्या लोकांशी आम्ही चर्चा करतोय आणि या घाणीला कशाला खतपाणी घालताय हे आम्ही त्यांना बोलणार आहे, त्यांच्याशी विनंती करणार आहे. भाऊ, तुम्ही माढ्यातनं निवडणूक लढलेली आहे. मरकडवाडी त्या माढा मतदारसंघामध्ये गाव येतं. तुमचा काय अनुभव होता? काय तुम्हाला तिथं? नाही, ते गाव खऱ्या अर्थानं लढाऊ गाव आहे आणि मोहिते पाटील घराण्याच्या विरोधामध्ये सातत्यानं ते गाव लढत आलेले आहे आणि त्यामुळं जे लोक मोहिते पाटलांच्या जवळ जातात त्याच्या विरोधामध्ये ते गाव मतदान करत असतं. हा त्या गावचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळा कौल त्या गावानं त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं मला वाटतं की ईव्हीएमच्या आडोशाला हे महाविकास आघाडीचे लोक दडून बसायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मतदाराचा हे खऱ्या अर्थानं अपमान करत आहे आणि हे पवार साहेबांना समजायला पाहिजे होतं. आता चंदगडला अपक्ष उमेदवार निवडून आले. मला वाटतं त्यांचं नाव काय? शिवाजी पाटील. आता शिवाजी पाटील अपक्ष निवडून आला, मग तिथं आमचा युतीचा उमेदवार का निवडून आला नाही? आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी हे लबाड लांडगं ढोंग करतं या तसं आता यांचं ढोंग सुरू झालेलं आहे. पण हे ढोंग महाराष्ट्रातली जनता फार काळ चालू देणार नाही. जतमधल्या प्रकरणात तुम्ही डायरेक्ट पोलिसांवरच कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही बोललेलं, काय नेमका विषय झाला जतमध्ये? काल आमचे धारकरी तिथं एक कार्यक्रम करत होते आणि त्यामध्ये पोलिसांनी अफजल खानाच्या वधाचं पोस्टर हे तिथून काढून घेऊन गेलेले आहेत आणि जत तालुक्यामध्ये तीव्र भावना संतापाच्या निर्माण झालेल्या आहेत. शिवप्रेमीमध्ये एक संतापाची लाट तयार झालेली आहे. मी कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. सांगली जिल्ह्याचे SP यांच्याशी बोलणं केलेलं आहे.
तिथले DYSP यांच्याशी बोललेलो आहे आणि जत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी संयम बाळगावा. हे हिंदुत्ववादी सरकार आहे. जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याला गुडघ्यावरती आणायची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केली जाईल. मुख्यमंत्र्यांना काय आदेश दिले? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा योग्य कारवाई करण्याचे, कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.